नमस्कार मंडळी, मी जव्हारची स्नेहा. तर मंडळी, आज मी पोहोचली होती दुधनीमध्ये. आता या लोकेशनवर पोहोचण्यासाठी फक्त आम्हाला जव्हारपासून 1 तास लागला, कारण आम्ही शॉर्टकट रस्त्याने पोहोचलो दुधनीमध्ये. दुधनीला पोहोचताच समजलं की आज दुधनीमध्ये भरपूर गर्दी आहे. मग काय, दिवाळीच्या सुट्ट्या पण आहेत आणि सगळे तुटून पडलेत फिरण्यासाठी. दुधनी हे लोकेशन 1 दिवसासाठी फिरण्यासाठी खूप बेस्ट. इथे पोहोचतात डायरेक्ट धाव घेतली पाण्याच्या ठिकाणी आणि तुम्हाला काय सांगू, इथे पोहोचल्यानंतर मन माइंड एकदम फ्री झालं, कारण सगळीकडे शांतता होती. खूप मस्त वाटत होतं. आता मी तर दुधनीला खूप वेळा आली होती, पण माझ्यासोबत साक्षी फर्स्ट टाइम दुधनीमध्ये आली होती आणि तिलाच खरंच हे लोकेशन खूप आवडलं आणि तिला खूप आनंदही झाला होता. नंतर आम्ही निघालो आजूबाजूचा परिसर बघण्यासाठी. वडापावच्या स्टॉलवर जास्तच गर्दी बघायला भेटली आणि वडापावचा मस्त घमघमाट सुटला होता सगळीकडे. मग काय, इथून पण आम्ही वडापाव पार्सल घेतले. पार्सल घेतल्यानंतर आमच्या जागेवर आलो. मस्तपैकी आम्ही एका ठिकाणी चटई आतरली होती आणि मस्त इथे वडापाव बसून सगळ्यांनी एन्जॉय केली. सगळीकडे छोटे छोटे खायचे स्टॉल सुद्धा लागले होते आणि 101 वस्तू सुद्धा खायला इथे मिळाली. आंब्यांचा सीझन नसतानाही इथे आम्हाला आंबे खायला भेटले, फक्त 50 रुपयामध्ये, आणि क्वांटिटी पण त्याच्यामध्ये भरपूर होती. आता दुधनीला आलो आणि होडीत नाही बसलो. मग काही दुधनीला आल्यासारखं वाटेल. पहिला तर इथे आम्ही काउंटरला आलो आणि 1 पर्सनचे इथे 100 रुपये होते होडीत बसण्यासाठी. मग आम्ही इथे मस्तपैकी सगळ्यांनी तिकीट फाडले आणि होडीत बसलो. मंडळी, या लोकेशनला तुम्ही कधी आलात की नाही कमेंट करून नक्की सांगा, आणि नसेल आलात तर लवकर लवकर जा आणि या लोकेशनला भेट द्या. खरोखर तुम्हाला पण या लोकेशनला आवडेल. आणि माझं तर इथे मन माइंड एकदम फ्री झालं, एकदम शांतता असते. आम्ही सगळे फॅमिली मेंबर्सच आलो होतो फिरण्यासाठी, पण साक्षीला आणि मला निवांत फिरायला खूप आवडतं, म्हणून आम्ही ग्रुपमधून कल्टी मारली, आईस्क्रीम घेतली आणि निवांत या ठिकाणी आलो. गाडीमध्ये टाइमपास करण्यासाठी आम्ही इथे चणे शेंगदाणे मस्त गरमागरम घेतले. आम्ही निघालो होतो खानवेलला जाण्यासाठी, पण रस्त्यात दुधनी सारखंच हे छोटं लोकेशन लागतं. इथे पण अशा बोट वगैरे असतात फिरण्यासाठी. तसंच मंडळी, दुधनी आणि हे लोकेशन बघण्यासाठी एकच आहे, पण इथे एक गोष्ट खास आहे की येताना जाताना तुम्हाला वरून खूप सुंदर असा हा पाण्याचा नजारा बघायला भेटेल. खरोखर हे बघितल्यानंतर मन तर भरूनच जातं. खानवेलला पोहोचलो, खानवेलची बिर्याणी पार्सल घेतली, एका हॉटेलमध्ये आले, मस्त बसून निवांत एकांत जेवलो आणि बागडे फ्राय करून आम्ही घेतले होते, तेही गाडीमध्ये बसून खाल्ले. तसंच मंडळी, दुधनीचा फुल व्लॉग तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर आलेला आहे, तिथे जाऊन नक्की बघा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. तर बाय मंडळी.